मौजा देईन तुला हिरो चुकी झाली मी बोलताय सॉरी तुला जायला ध्यानात तू दुनियेची मौजा देईन तुला हिरो चुकी झाली मी बोलताय सॉरी तुला आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिम्पली इथून आपण हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून ॲड करायचा हा फोटो। इथून हा फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून हा सेट करायचा अशा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक करायचं, इथे ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट मॉड्यूलचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपण फोटो ॲड केला त्यावरती क्लिक करू। ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं, हा जो आपण बीट मॉड्यूल दिला आहे त्यामध्ये जे आपण बीट दिले 1 2 3 अशा बीट आहेत जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होते तिथे बीट अशा प्रकारे चेंज होते। तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा फोटोवरती क्लिक करू, पहिला ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते इथे बीट चेंज होते। तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तिथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो आहे ना आपला बीट मॉड्यूल आहे तो सुद्धा आपल्याला आहे ना ह्या बीटनुसार इथून कट करत न्यायचा आहे सर्व म्हणजे शेवटपर्यंत। तर हा जो आपण बीट मॉड्यूल इथून कट करूया जिथून बीट चेंज होते तिथून आणि इथून ह्या बीट मॉड्यूल शेवटपर्यंत कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पहिली बीट आहे तिथे त्यावरती क्लिक करायचं बीट मॉड्यूलवरती आणि इथून हा रिप्लेसचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि हे जे आपलं पहिलं PNG ॲड करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर दुसऱ्या बीटला दुसरं PNG ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे जे पण आपले बीट आहे तिथून 5 बीट तर 5 PNG दिले तिथून 5 PNG ॲड करायचे आणि सॉन्ग आहे त्यानुसार लिरिक्स आपण लिहिलेले आहे त्या PNG मध्ये त्यानुसार तुम्ही इथून ॲड करू शकता। तर इथून मी काय करतो सर्व PNG आहेत ते इथून ॲड करून घेतो बीटनुसार आणि फोटो सुद्धा इथून ॲड करून घेतो बीटनुसार। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतलेत PNG सुद्धा सर्व। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। फोटोचं पहिल्या ठेवून इथे कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि ह्याच फोटोची शेवटली इथे की द्यायची। असंच आपल्याला काय करायचं शेवटच्या फोटोपर्यंत करत न्यायचं प्रत्येक फोटोला केल्यानंतर हा जो पहिला की दिली आपण पहिल्या फोटोला पहिली की तिथे यायचं ह्या फोटो थोडा असा प्रकारे 2 बटन झूम करायचं आहे, नॉर्मल करायचं लय पण आहे। दुसऱ्या बीटला आपल्याला काय करायचं पहिली की सोडून दुसऱ्या की पाशी यायचं हा फोटो इथून थोडा झूम करायचा आहे। अशा प्रकारे इथून करत शेवटच्या फोटोपर्यंत यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचा आहे। येथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच पार्ट 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच कॉलेज अप्परचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे इथून बॅक करायचं, इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे आहे डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे त्याच्या निम्म्या भागापर्यंत ठेवायचे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंदाची तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे आहे 3 लेयर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 10 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोला तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं त्याच लेअरवरती क्लिक करून ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। फिल्टर सुरू करायचं व्हर्टिकल तुमच्या इथून फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।